सोंग घेतलं तरी सोयरीक कायम, असंच काहीसं महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांबद्दल पाहायला मिळतं. आता असं का, तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख निघून गेली आणि समझोत्याची सोयरीक घेऊन गेलेले राजकीय पक्ष काही मतदारसंघातून लग्न मोडल्याप्रमाणे बाहेर पडले. उमेदवारांनी या सोयरिकीस नकार दिला आणि त्याच मतदारसंघातून मित्रांच्याच पक्षांविरोधात अधिकृतपणे लढण्याचं ठरवून टाकलं. आता हे मतदारसंघ नेमके कोणते आणि कोण आहेत हे उमेदवार, त्यांच्या विरोधाचा मित्र पक्षातील इतर पक्षांवर काय परिणाम होणार, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्राच्या राजकारणात मित्र पक्षांमध्ये युती जरी असली तरी सुद्धा जेव्हा सत्तेचा प्रश्न येतो तेव्हा या राजकारणात सगळं काही माफ असतं असं म्हणायला महाराष्ट्राच्या राजकारणानं काहीही हरकत ठेवलेली नाहीये. आणि यामुळेच महाराष्ट्रात काही मतदारसंघात आपल्याला मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळणार आहेत. आता या जरी मैत्रीपूर्ण लढती असल्या तरी सुद्धा प्रत्येक राजकीय पक्ष हा त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करणार आणि अप्रत्यक्षपणे मित्र पक्षावरच ताशेरे ओढणार. यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर महायुती ही कितपत टिकून राहते, मैत्रीपूर्ण असली तरी या लढतीमध्ये स्पर्धा आहे हे नक्की. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच वळण घेते असं म्हणायला हरकत नाही. आता मैत्रीपूर्ण लढत होणारे हे मतदारसंघ नेमके कोणते, कोणता पक्ष कोणाच्या विरोधात उभा ठाकलाय, चला सविस्तर पाहूया. आष्टी विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होणार आहे. राज्यामध्ये ज्या मैत्रीपूर्ण लढती होत आहेत त्यात महायुतीमधील मैत्रीपूर्ण लढती ही आष्टी विधानसभा मतदारसंघात होते. आष्टी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून सुरेश धस हे मैदानात आहेत, तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब आजबे हे निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळी बाळासाहेब आजबे यांनी येथील मतदारसंघातून विजय मिळवला होता, मात्र महायुतीकडून त्यांना जागा देण्यात आली नाही. त्यामुळे या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. तर भाजपमधूनच बाहेर पडलेले भीमराव धोंडे अपक्ष निवडणूक लढवत आहेत आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेहबूब शेख हे उमेदवार म्हणून प्रथमच विधानसभा लढवत आहेत. आता या चौघांमुळे आष्टी विधानसभेची ही निवडणूक चौरंगी होते. आष्टी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार आहेत. 2019च्या निवडणुकीत त्यांनी 25,825 मतांनी विजय मिळवला होता. आष्टीमधून त्यांनी भाजपच्या भीमराव धोंडे यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनावणे हे 6,550 मतांनी विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालात मतदारांनी दिलेला कौल पाहता विधानसभा निवडणूक देखील चुरशीची होत आहे. बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट हा याही निवडणुकीत दिसून येतो. विदर्भातील अमरावती, वर्धा येथील वरुड मोर्शी मतदारसंघातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच देवेंद्र भुयार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारीही देण्यात आली. त्यामुळे मोर्शीमध्ये आता अजित पवारांचे देवेंद्र भुयार हे उमेदवार म्हणून उभे आहेत. तर दुसऱ्या बाजूला वरुड मोर्शी मधील भाजप नेते उमेश यावलकर यांचाही काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झाला होता. त्यांनाही भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मोर्शीमध्ये आता अजित पवार गट आणि भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. बरं, आता यावरून महायुतीमध्ये सगळं अलबेल आहे का, तर नाही. मोर्शीमध्ये सभेच्या वेळेला अजित पवारांनी घड्याळाचं बटन दाबण्याचं आवाहन केलंय, तर अमित शहांनी उमेश यावलकर यांनाच कमळाचं बटन दाबून विजयी करण्याचं ठामपणे सांगितलंय. पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिंदेची शिवसेना विरुद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीत शिवसेनेचे विजय शिवतारे हे तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलेत. या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी पुरंदरमध्ये सभा घेत विजय शिवतारे यांना यंदा बघतोस तू आमदार कसा होतो असा इशारा दिला. त्यानंतर या निवडणुकीत विजय शिवतारे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे गेले काही वर्ष विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यामध्ये राजकीय वैर पाहायला मिळालं. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये तह झाला आणि हे नेते एकत्र आले. मात्र लोकसभेवेळी झालेला हा तह विधानसभा निवडणुकीत तुटला असल्याचं पाहायला मिळतोय. या मतदारसंघातून अजित पवार यांनी माजी IAS अधिकारी संभाजी झेंडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. त्यामुळे आता पुरंदरमध्ये विजय शिवतारे शिवसेना, संजय जगताप महाविकास आघाडी, संभाजीराव झेंडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, उत्तम कामठे संभाजी ब्रिगेड,
सूरज भोसले बहुजन समाज पार्टी, उमेश जगताप मनसे, संजय निगडे राष्ट्रीय समाज पक्ष, कीर्ती माने वंचित बहुजन आघाडी, सूरज घोरपडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, उदय कुमार जगताप अपक्ष, सुरेश वीर अपक्ष, अतुल नागरे अपक्ष, शेखर कदम अपक्ष, विशाल पवार अपक्ष, अनिल गायकवाड अपक्ष, महादेव खेंगरे पाटील अपक्ष यांमध्ये लढती होणार आहेत. तसंच मानखुर्द शिवाजीनगरमध्ये राष्ट्रवादीने माजी मंत्री नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे, तर शिंदे यांनी सुरेश पाटील यांना तिकीट दिलं. मागील 3 निवडणुकांमध्ये सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी ही जागा जिंकली होती. पंढरपूर मतदारसंघात काँग्रेसनं भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर शरद पवार गटाकडून अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडून इथे विद्यमान आमदार समाधान आवताडे उभे आहेत. काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मैत्रीपूर्ण लढती युती भागीदारांना मतं एकत्रित करून अंतर्गत स्पर्धा कमी करून आणि मतदार संघटित करून त्यांच्या शक्यता बळकट करण्यास मदत करतात. तरीही मतदारांना गोंधळात टाकणं किंवा दुरावा टाळण्यासाठी आणि युतीमध्ये प्रत्येक पक्षाच्या वेगळ्या ओळखीचा स्पष्ट संवाद सुनिश्चित करण्यासाठी ही रणनीती काळजीपूर्वक व्यवस्थापित करणं आवश्यक आहे. आता यामुळे महायुतीच्या 4 आणि महाविकास आघाडीच्या 1 अशा 5 मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. आता ह्या जरी मैत्रीपूर्ण लढती असल्या तरीही कोणी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत मित्र पक्षाला मदत तर करणार नाही. त्यांच्या स्वतःच्या रणनीती नक्कीच असणार. यामुळे आता या निवडणुकीत नक्की काय होणार? महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातीलच काही पक्षात एकमेकांविरुद्ध मैत्रीपूर्ण लढत होत असली तरीही ते एकमेकांना निकालानंतर पाठिंबा देणार का, की वेगळीच युती बनणार? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.